मुक्ता, ये बस. अगं हेच ते सरप्राईज. तू आज पहिल्यांदा माझ्या रूम मध्ये येणार म्हणून मी हे सगळं डेकोरेशन केलं होतं. म्हटलं तुझं पहिलं पाऊल, तुझा इथला पहिला दिवस हा कायम तुझ्या लक्षात राहावा. पण त्या आर्यानं जाऊ द्या, सगळं मनासारखं नाही ना घडत. मुक्ता, माझ्यासोबत तर काहीच घडत नाहीये. पण बस आता नाही. आजपासून आपण दोघं एकत्र राहायचं. नाही, नको. आपण एवढ्यात एकत्र नको राहिला. काय? अगं मुक्ता, काय बोलतीयस तू? आपलं ठरलंय ना. अगं बाहेर मी सगळ्यांसमोर सगळ्यांना ओरडून सांगितलंय की आजपासून मुक्ता माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये राहणार आहे. अहो पण मुक्ता, हे बघ, तुझे आई अण्णा पण आलेत ना. हा, अगं जेव्हा त्यांना कळेल ना तू आउट हाऊस मध्ये नाहीस, माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये राहतेस, मग त्यांचं सगळं टेन्शन मिळतं. अगं नाहीतर परत जाताना तुझंच टेन्शन घेऊन जातील. हो, पण आपण एकत्र राहायला लागलो ना, या घरातले लोक नाराज होतील आणि आपल्यावर कायमचा राग धरतील. मुक्ता, मी कोणाचीच पर्वा करत नाही. करावी लागल. दुसऱ्यांची मन मोडून आपल्याला आपला संसार नाही ना जोडता येणार. मुक्ता, इथे कोणाला वाटतंय की आपला संसार व्हावा? अहो, आपल्याला तेच तर बदलायचंय. आज 4 माणसं आपल्या पाठीशी आहेत, उद्या सगळेच असतील. मुक्ता, तुझ्या ना अनबिलिव्हेबल एक्सपेक्टेशन्स. हे बघ, मी लिहून देतो. एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल, पण ही माणसं आहेत ना, कधीच सरळ होणार नाही. नका ना असा विचार करू. असा नाही, मला कसलाच विचार करायचा नाही. मुक्ता, मला फक्त या घरात तुझ्या सोबत राहायचंय, बास. तुम्ही नका असा हट्ट धरू. एक वेळ माझं सोडा. मला थोडेच दिवस झालेत त्या घरात येऊन, पण माया आधी मोठी आई, आजी, त्यांना त्यांचा सन्मान, त्यांची जागा परत नको का मिळवून द्यायला? आणि इथे एकत्र राहिलो तर भांडाभांडी, वाद होत राहणार. उद्या ते वाद टोकाला जाणार. त्यापेक्षा मला थोडे दिवस बाहेरच्याच खोलीत राहू द्या. ठीक आहे, तुला इथे नाही राहायचं ना, तू नको राहूस. पण मुक्ता, मी पण तुझ्यासोबत आउट हाऊस मध्ये राहणार. हो, पण तिथं पण आपण दोघंच असणार. आपलं कुटुंब नसणार. मुक्ता, पण तुम्हीच म्हणला होता ना, एकत्र राहण्यापेक्षा सहवास महत्वाचा आहे. आणि आपल्या आजूबाजूला लोक असल्याशिवाय त्या सहवासाचा आनंद कसा घेता येणार? आणि आपल्याला आपल्या दोघांचाच संसार नाही करायचा आहे. या घरात एवढी माणसं, एवढी नातीगोती असताना दोघांचंच घर करायचं का? आणि मला असं पोकळ नाही, माणसांनी गजबजलेलं घर उभं करायचं. निघायचं का? याचं काय करायचं ठरवलंय? तेच समजत नाहीये. या मुक्ताकडे पण देऊ शकत नाही, आणि राव साहेबांकडे द्यायला गेलो तर त्यांचा अपमान केल्यासारखं होईल. लेकीला भेट म्हणून देतोय असं म्हणायला गेलो तर तू काय आम्हाला हुंडा देतो का? नाहीतर आणखी काहीतरी मोठा आरोप केला तर मग अवघड होऊन बसन ग. वय वय, ते काही करतील, ते काही करू शकतील.
किती ग किती रडारड हळू ऐकेल ती तू पण हळू चला चला. हा. बाळा किती रडशील उठ बघू आणि आधी रडणं थांबव नाही तर आम्हाला कळणार कसं नेमकं काय घडलंय. हो ना काय म्हणाले राव दादा? दादा म्हणाले तू या घरातून जाऊ शकतेस. एकदा का तू हे घर सोडून निघून गेलीस की या घराची सून होण्याची स्वप्न पण बघू नकोस. आणि मग तुझ्या आई वडिलांना मी जो शब्द दिलाय तो शब्द पाळण्याचं बंधन माझ्यावरती नाही. दादा असं म्हणाला तुला? इथे इथे मी रोज सारंगला माझ्यापासून दूर जाताना बघते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासोबत संसाराची स्वप्न बघितली, आज स्वतःच्याच डोळ्यांनी त्याला त्या मुक्तासाठी भांडताना झुरताना बघते मी. माझं काय होत असेल, मला काय वाटतं याचा कोणीच विचार करत नाही. मला एवढा त्रास होत असताना सुद्धा त्याच्याशी मनातून जोडलेलं नातं तुटत नाहीये. घरातून जायचंच असतं तर मी आधीच नसते का गेले. अगं बाळा दादा रागात बोलला असेल. हे बघ त्याच्या डोक्यात किती व्याप असतात, किती डोक्याला ताप असतो माहितीये की नाही. आणि किती लाड करतात राव दादा तुझे. रेणुकापेक्षाही जास्त जीव लावलाय तुझ्यावर त्यांनी. आणि कसं आहे ना आर्या, या घरची सून व्हायचंय की नाही तुला, हा मग थोडं सहन करावं लागणारच. आता ती मुक्ताच बघ ना, ती तर ह्या घरची सून नाहीच आहे. म्हणजे आम्ही तरी मानत नाही बाबा, पण किती सहन करते, किती त्रास आहेत तिच्या वाट्याला. त्या मनाने तुझ्या वाट्याला तर काहीच त्रास आलेला नाहीये. वंस तुम्ही हिची हिंमत वाढवताय की कमी करताय? मी फक्त सत्य परिस्थिती तिला समजावून सांगते. काय आहे ना, माणूस स्वतःशी खोटं बोलू शकत नाही ना. अरे तुझं म्हणजे कसं झालं ना आर्या, मला हे द्या म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर ओढून घेतल्यास ना, त्यामुळे सारंगकडे तुझं लक्ष देता येत नाहीये नीट. त्यामुळे सगळी गडबड झाली. मी काय म्हणते, तू आधी या सगळ्या पाशातून मोकळी हो. अडकू नको या पाशात, तुला अडकून टाकलंय. पण म्हणजे नक्की काय करायचं मी? माझा सुद्धा सेम प्रश्न आहे. सोपं आहे, मी सांगते ना. तू ह्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्यास ना, म्हणजे एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी, तिजोरीच्या चावीची जबाबदारी, दागिन्यांची जबाबदारी, त्या सगळ्या जबाबदाऱ्या सोड.